हाय हॅलो, मी आशा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, आशा लाईफस्टाईल. आशा करते सर्वजण स्वस्त असतात, मस्त असतात, मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. तर मला आज बनवायचं होतं अंडा पकोडा. तर आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम येतात ना की आईवडिलांना एवढ्या म्हणजे हालमध्ये बघून खूप वाईट वाटतं. कारण आईवडील आपल्याला लहानचे मोठं करतात, तर कशासाठी करतात. पण काही प्रसंग अशा आयुष्यामध्ये येतात जेव्हा आईवडिलांना खूप म्हणजे खाली बघण्याची वेळ येते. तर तुम्हाला प्रसंग सांगते. तर कोणी कोणाचं नसतं बरं का, टाईमवर कोणीही मदतीला येत नाही. तर काही कारणामुळे तर माझा भाऊ जेलमध्ये गेला होता. तर आता एवढेच तुम्हाला सांगत नाही मी स्टोरी, काय होतं कारण काही नाही, पण थोडक्यात सांगते. तर आईवडिलांचं जेव्हा म्हणजे भावाला सोडायचं होतं, तर जामीनदार लागतात. 2 लागत होते. तर अक्षरशः माझी जी आई, वडिलांनी पण सगळ्यांना फोन करायचे, दिवसभर फोन करायचे सगळ्यांना जामीन होण्यासाठी, पण कोणी होत नव्हतं. आणि खंडीभर गणगोत पण काही कामाचं नसतं. आणि माझी आई अक्षरशः सगळ्यांपुढं, तिच्या बहिणीपुढं म्हणत होती, त्यांना म्हणत होती की वा माझ्या पोरासाठी. शेवटी आईबापाचा जीव असतो, पण कोणी झालं नाही. म्हणजे असं काय असतं ना, जेव्हा आपल्यावर अशी वाईट परिस्थिती येते ना, तेव्हा कोणी साथ देत नसतं. हे एक सत्य आहे. दवाखान्याच्या आतमध्ये आणि कोर्टाच्या बाहेर जे नातेवाईक आपल्याबरोबर असतात तेच खरे असतात बरं. तर हा अनुभव मला आलेला आहे. तर कोणाकोणाला असा अनुभव आला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे आईवडिलांवर अशी लोकांपुढे हात पसरायची वेळ येईल असं मुलांनीसुद्धा वागू नये. किंवा खूप त्यांची तळमळ, त्यांचे हाल बघून खूप वाईट वाटतं. तर आज मला बनवायचं होतं अंडा पकोडा. तर बघू शकता, आणि मी फर्स्ट टाईम बनवत आहे. छानपैकी अंडे उकडून घेतले. आता इकडे मिरच्या पण थोड्या फ्राय करायच्या. तर मी असं तळत होते आणि ते पीठ जे आहे, बेसन पीठ, ते साईडलाच जात होतं. काय मिस्टेक झाली काही मला समजलं नाही, पण फर्स्ट टाईम ट्राय करत होते मी. एवढं काही परफेक्ट जमलं नाही. चला, चुकल्याशिवाय तर येत नसतं. पण खायला छान लागलं होतं, पण एवढं जमलं नाही. त्याच्यामुळं थोडंसं वाटत होतं की आपण काय बनवलं आहे, काही समजेना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मस्त का, स्वस्त राहा आणि काळजी घ्या.